बनवती काय सांग ना. हो मला काय आणि मी खूप अनकम्फर्टेबल झालंय हे ऐकून. गुड मॉर्निंग मित्रांनो. इट्स अ ब्युटिफुल संडे टुडे अँड माहोल तर संडेचा बाहेर जबरदस्त झालेला आहे. गरमी तर खूप वाढलेली आहे. फ्रेश वगैरह हो गए अपन. नाश्ता मिस कर दिया बिकॉज थोड़ा काम में थे. बट आज है CSK वर्सेस MI. सो वो धमाल होने वाला है. आज से भाई मुंबई वालों के लिए एक्चुअली IPL शुरू होता है. मतलब कल RCB के क्या था, RCB जिंकली ठीक है भाई, ऐसा क्या मोटी क्वेश्चन है. लेकिन आज जो मजा आएगा वो देखने में खूब एक्साइटेड. एक दोन तीन ये तो सुपर बाइक लीग वाला तो उस दिन ओपन कर लिया. सुपर बाइक वाला जो ब्लॉग अगर आपने नहीं देखा है दुकाती वाला तो फैक्ट से जाके देखिए बाद में. बट बाकी ये 3 ओपन करते हैं और इसमें एक मुंबई इंडियंस ने अपने को एक स्पेशल पैकेज भेजा है. तो ओपन का है ते एक्साइटेड. बोंबिल इज द विषय, इज द ज्वारीची भाकरी इज द विषय, इज द लिंबू इज द विषय अँड दिस इज द विषय फ्रॉम गाव. तिथे माझी एक मामी राहते आणि आई आता मध्ये गेलेली कोल्हापूरला. सो तिकडून तिने स्पेशल चिकनचा रस्सा, बिकॉज मला चिकनचा रस्सा खूप आवडतो. आणि आय डोंट नो, प्लीज टेल मी. मला असं वाटतं की खूप लोक असतील की ज्यांना फक्त रस्सा आवडतो, पीस नाही आवडत. मला चिकन चिल्लीचे पीस आवडतात पण मला बटर चिकन मधलं चिकन नाही आवडत. मी फक्त रस्सा खातो. सो प्लीज रस्सा गँग असेंबल इन द कॉमेंट सेक्शन. लेट्स गो. बोंबिल को ऐसा लेके ये रस्सा में मला तोंडाला पाणी आलं बोलता बोलता. भाई काय माहिती. एक नंबर. अँड दिस वी मिक्स इन द रस्सा ऑफ चिकन आणि मग दाब. आता बहुत लोग बोलेंगे भाई इसका मज़ा अलग है, उसका मज़ा अलग है. मला भाई दोन्ही मिक्स करायला खूप आवडतं. मी चिकन चिली आणि बटर चिकन आणि रोटी अगर मेरे को कभी खाने का मूड हुआ तो मैं होटल में जाके उनको बोलता है तीनों एक साथ लेके आओ. पहले चिकन चिली स्टार्टर फिर बाद में असं वगैरे काही नाही. मेरे को ऐसे चिकन चिली तोडून असं त्याच्यावर खायला खूप आवडतं. तुम्हाला पण असं आवडतं का? तर प्लीज खाली कमेंट्समध्ये सांगा. आणि खाना हो गया है. येस बॉक्स ओपनिंग करेंगे अपन रिलैक्स. बट मुझे ना काल मी त्या संबाडाच्या इव्हेंटला गेलेलो तो वहाँ पे भी बहुत लोग और ऐसे भी रैंडमली बहुत सारे लोग मिलके बोलते हैं कि भाई तुझा जो लिंबू पिळायचा कार्यक्रम असतो ना तो खूप मला जास्त आवडतो. तो आय डिडंट न्यू की मला सगळे मित्र माझ्या बोलायचे किती लिंबू पिळतो यार. आम्ही तर फक्त नॉनव्हेजवर पिळतो तर व्हेजवर म्हणून मी सगळीकडे पिळतो. भाई मला सगळीकडे लिंबू आवडतो. Sorry guys, लामलेट विषय हो गया आफ्टर दैट ग्रेट फूड. डेंजर वाली नींद आ गई भाई बिकॉज बहुत पास्ट कुछ दिनों से धावपड़ हो रही थी फॉर कंटेंट एंड फॉर वीडियोस जो आपको एक्चुअली अगले वीक देखने मिलेंगे. बहुत सारे वीडियोस के लाइन अप है. सो गेट रेडी फॉर दैट. शुरुआत थोड़ी लो हो गई मुंबई इंडियंस की. 3 विकेट्स चले गए एंड अभी तिलक एंड सूर्यकुमार आर गिविंग तगड़म तुगड़म शॉट्स टू CSK. सो फिलहाल के लिए तो अच्छा चल रहा है. तिलक तर भाई आल्यापासून तडम तुडुम एकदम जैसा अपना वो काळी बिंदी स्टेप होते तसे तुडुम आणि उडुम देतोय. मला वाटतं अजून मॅच बघवणार नाही जे होते काय मुंबई इंडियन्स बरोबर. 115ला मी खाली उतरतोय आता लिफ्टमधून आणि मला असं वाटतं की मुंबई इंडियन्सची काही चूक नाही आहे. चूक या माणसाची आहे. बनवती आल्यापासून धनाधन विकेट जायला लागले. मी बोललो भाई ह्याच्यावरच बाहेर पडू, कदाचित कळेल आता काय पुढे स्कोर होईल. सो आपण आलेलो आहे खाली. आता वरती जायचं आहे सिद्धांत भेटायला. तर त्याच्या आधी आपल्याला खाली भेटलेलं आहेत खुशबू बिस्ट आहे का असं. हो
आणि ह्यांचा तुम्ही कॉन्टेंट जाऊन बघू शकता. म्हणजे सेक्स एज्युकेशनवर आहे. सेक्स एज्युकेशन. हो मला काय आणि मी खूप अनकम्फर्टेबल झालंय हे ऐकून. मी तुझी मराठी खूपच घाण आहे. मी हे नसतं हे मी अनकम्फर्टेबल नाही झालं. इट्स अ नॉर्मल थिंग. अच्छा बोल मग. काय बोलू 3 शब्द काय बोलायचं ते तर संभोग. लेट्स टॉक अबाउट संभोग. येस चांगली गोष्ट आहे. सगळ्यांनीच केलं पाहिजे. म्हणजे जन्मलो चांगली गोष्ट. हो बरोबर आहे. पण हां बाकी मला काय असं काहीतरी एज्युकेशन दे ना. काहीतरी एक बेसिक एज्युकेशन काहीतरी वॉट एव्हर या अबाउट सेक्स. When it's about performance, don't think about timing. Rather focus on intimacy and love. दिस इज एक्झॅक्टली जे मगाशी धोनीनी सूर्यकुमार बरोबर केलं स्टम्पिंग करताना. परफॉर्मन्सकडे लक्ष द्या, टायमिंगकडे लक्ष द्या आणि इंटिमेसी आणि लवकडे लक्ष द्या. बापच होती. आणि दिस इज फॉर बोथ गर्ल्स अँड बॉईज. फॉर एव्हरीवन. अजून तुम्हाला काय अपडेट्स किंवा यांच्याकडून काय डिटेल्स पाहिजे असेल तर यू कॅन फॉलो हर ऑन दिस आय डी. हे दिस आय डी कशाला बोल ना. Or I can talk to Karan about sex and let's see how uncomfortable it gets. असं काही सो एक गोष्ट अशी कोणती आहे काय करायचं धंदा आहे ब्लॉगिंगचा. सो एक गोष्ट कोणती आहे ह्याची की आता तुला किती 1 महिना आला लग्न होऊन. 2 महिने कोणत्या तारखेला झालेलं तुला लक्षात पण नाही ना. मला तेच म्हणून मी कॅमेरा तुझ्याकडे ठेवलेला. काय सांग ना. 25 नोव्हेंबर. तो पॉज बघ 25. सो अशी कोणती गोष्ट आहे 2 महिन्यातून आता जी तुला त्याची आवडते. हा प्रश्न जाऊ दे नाही आवडते. हा खूप झोपतो. तुला आवडते का नाही आवडत. नाही आवडत बोलते ती. बिलकुल. कधी झोपतो. खूप झोपतो. कधी झोपतो. कधी नाही झोपत. खूप कमी झोपतो. रात्री काहीतरी प्रूव्ह गु खाल्लाच आहेस तू. हा तसं रात्रीवाला एडिट. Thank you so much Mumbai Indians for sending this gift and all this merchandise. I know आपण हार गए हैं लेकिन काय प्रॉब्लेम नाही भाई. पहिली मॅच देवायला बोलून कंटाळा आला होता मला. तो ठीक है क्या प्रॉब्लम है. अभी सीधा लामलेट हो जाते हैं एंड घरी थोड़ी मैच बघितली पप्पांबरोबर आणि फिर उसके बाद अपन जाके सिद्धांत के एयर लाउंज में मैच देखा. हार्दिक आणि सिद्धांतचं असं बाप नवीन एक जागा झालेली आहे ठाण्यात. तो प्लीज लेरिडा होटल के ऊपर जाके चिल कीजिए. वहाँ पे कार्यक्रम भी होता है. आणि भाई तिकडे मी बटर चिकन काल पहिल्यांदा खूप दिवसानंतर टेस्ट केलं. इट इज व्हेरी 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 गुड. आणि चिकन काहीतरी चिकनचे पीस होते लाल कलरचे. ते पण एक चांगला आयटम होता. तो बहुत अच्छा था. मेरे को बहुत अच्छा लगा जेन्युइनली. दैट्स अबाउट इट. आई होप यू लाइक दिस व्लॉग. प्लीज लाइक सब्सक्राइब फट बिलीव इन मॅजिक. येणार मुंबई येणार हळूहळू येणार. असं पटकन सरप्राईज नाही करत आपल्याला मुंबई. लास्ट मोमेंट येऊन जे गेम करते ना ती मजा असते.